मला खरंच वाटत नाही, मला खरंच वाटत नाही, मला खरंच मी तर आलो तुम्हाला सांग बोल, मी तर आलो तुम्हाला सांग बोल, मी तर आलो तुम्हाला सांग बोल. खरं नाही वाटत काय झालं, खरं नाही वाटत झाली, खरं झाली. झन्नानल काळजा मंदी अन हाता मंदी हात आलं जी सैरा हट झालं जी सैरा हट झालं जी सैरा हट झालं जी सैराट ही माझी पहिली मूवी आहे आणि पहिल्याच मूवीत राष्ट्रीय अवॉर्ड ह्याचं श्रेय मी पहिल्यांदा खरं नागराचा त्याला देते. तो आज इथं उपस्थित नाही आहे, त्याचं थोडं दुःख होत आहे, पण इथंपर्यंत मी जे पोचले ना त्याचं मी पूर्ण श्रेय नागराचा त्याला देते. कारण इथंपर्यंत याला माणसं कष्ट करतात आणि मी आधी मोठ्या पडद्यावरती स्वतः बघायचे आणि आज मी स्वतः इथे आहे, तर मला खूप अशी गंमत वाटते, काहीतरी वेगळंच आहे असं वाटतं. तेवढ्या छोट्या मी जगात
जगात वावरत होते, पण त्याच्या बाहेरचं जग मी आज बघते तर मला असं कळतंय की बाहेर कसं असतं, की गावाबाहेर बघितलं किती वेगळं जग आहे हे. तर मी असे अनुभवते. आणि मी अकलूजमध्ये माझं सिलेक्शन झालं तेव्हा मी खूप लहान होते आणि हे सगळी ॲक्टिंग मला खूपच चॅलेंजिंग होती, की माझं वयापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या मुलीची ॲक्टिंग मला होती आणि हे सगळं माझ्याकडून करून घेतलं. माझी प्रॅक्टिस पूजा डोळस मी पूर्ण माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. काय आलं तर नागराज दादा सांगायचा. फर्स्ट मूवी पहिल्यांदाच ॲक्टिंग आणि नॅशनल खूप प्राऊडली फील होते मला. सरलं मन मारून जगणं सरलं हरलं या फिरमाला आधीपासूनच मला असं वाटत होतं की ही फिल्म खरंच लोकांना आवडणार आहे. पहिल्यांदा तर फेसबुकला कमेंट्स होते की अशी हिरोईन्स का घेतली तुम्ही, आम्हाला हिरोईन्स पडली नाही. पण जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा माणसं इतकं कौतुक करतातही. आणि ही फिल्म किती वेगळी आहे की सामान्य फिल्म कशात हिरोगिरी करतो, तर ही फिल्म पूर्ण वेगळी की ह्याच्यात हिरोईन हिरोगिरी करते. तर मुली पण काही कमी नाही तसं ह्या फिल्ममधून दिसतं आणि माणसात कदाचित ते बदल होतील आता ही फिल्म बघून असं मला वाटतं. आणि फार प्रोत्साहन मिळालं. चांगले मार्क आलेले आहेत चित्रपटात अभिनय